पूर्ण खात्री आहे त्या पद्धतीनेच ते वाटचालही करतील। मी अशी विनंती करते त्यांना की कसलाच बदल करू नये। महाराष्ट्रातला पहिला दलित ऐक्य मोर्चा आज बीडमध्ये संपन्न झाला। या दलित ऐक्य मोर्चासाठी बीड जिल्ह्यातून नव्हे तर बीड जिल्ह्याच्या बाहेरूनही लाखोंच्या संख्येने इथं महिला आणि पुरुष उपस्थित आहेत। या लाखांच्या गर्दीमध्ये काही मागण्या करण्यात आलेल्या आहेत। माननीय जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनामध्ये काय काय मागण्या केलेल्या आहेत, निवेदन देणाऱ्या मुली आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांनी काय मागण्यांचं निवेदन शासनाला दिलेलं आहे। ताई, मला सांगा, तुम्ही आजच्या मोर्चामध्ये जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाद्वारे काय मागण्या केलेल्या आहेत? सर्वप्रथम आमची कोपडीचा निषेध आहे, तो जी निंदनीय घटना घडलेली आहे तर त्यांना आम्हाला फाशी शिक्षा ही झालीच पाहिजे। दुसरी तर ॲट्रॉसिटी हा ॲक्ट रद्द न करता तो अजून तीव्र करण्यात यावा, त्याची कडक अंमलबजावणी ही झालीच पाहिजे। दुसरी म्हणजे मराठ्यांना आरक्षण हे दिलंच पाहिजे, कारण त्यांच्यामध्ये शिक्षणापासून वंचित विद्यार्थी आहेत आणि तेही आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत, त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण हे दिलंच पाहिजे। पण ओबीसी समाजालाही कोणताही प्रकारचा धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्यावे। मला सांगता येईल आजच्या मोर्चाचं नियोजन कसं होतं आणि लोक कसे आले आणि महिलांची व्यवस्था कशी होती? आजच्या मोर्चाचे नियोजन म्हणजे आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाने मदत केलेली नाहीये। हा सगळ्या समाजाने आपापल्या सोयीप्रमाणे सगळे आलेले आहेत आणि महिलांना अगोदर दिले, म्हणजे महिला अगोदर आल्या आणि त्याच्या पाठीमागे पुरुष मंडळी आहे। या मोर्चाचं नेतृत्व कोणी केलं आणि हा एकंदर मोर्चा कसा होता? मोर्चाचं नेतृत्व कोणी केलं? या मोर्चाचं नेतृत्व कोणत्या राजकीय पक्षाने किंवा अदरवाईज कोणी केलेलं नाही। या मोर्चाचं नेतृत्व फक्त सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, सामाजिक समाजाने केलेलं आहे। ह्यामध्ये फक्त दुसऱ्याने कोणी पार्टिसिपेट केलेलं नाही। जेवढं काय केलेलं आहे ते फक्त कॉलेजच्या तरुणी आहेत, त्यांनी सगळ्याची तयारी केलेली आहे। महिलांचे वाढते अत्याचार म्हणजे पुरोगामी मनवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर जे अत्याचार होतात ते अत्याचार रोखण्यासाठी सरकारनं काय केलं पाहिजे अशी मागणी तुम्ही करा? सरकारनं ज्या आता कॉलेजच्या मुली आहेत त्या कॉलेजच्या मुलींना जर कॉलेजला जाताना जर त्यांची छेडछाड होत असेल, त्यांच्यावर काही अत्याचार होत असेल तर त्याला प्रतिबंध म्हणून त्यांनी तशी तरतूद केली पाहिजे। मुलींना अत्याचाराला प्रतिबंध होईल अशी काही तरतूद केली पाहिजे। ज्या मुली शाळेमध्ये जातात 10वीपर्यंतच्या ज्या मुली शाळेमध्ये जातात त्यांना स्कूल बसची सोय झाली पाहिजे, त्यांच्या घरापासून ते शाळेपर्यंत त्यांना स्कूल बसची सोय झाली पाहिजे आणि प्रत्येक कोणत्याच ठिकाणी किंवा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये स्त्री अत्याचार झाला नाही पाहिजे। हा जो उद्देश आहे मोर्चाचा आणि महिलांची जी सुरक्षितता महाराष्ट्रामध्ये धोक्यात आलेली आहे, शासन उपाययोजना करेल, पण समाजाचं काय दायित्व आहे, म्हणजे महिलांची सुरक्षितता समाजानं कशी सांभाळली पाहिजे? तुम्ही समाजाकडून किंवा पुरुष मंडळीकडून काय अपेक्षा कराल? सर्वप्रथम आपण दररोज शाळेमध्ये विद्यार्थ्याला शिकवले जाते की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। जर प्रत्येक विद्यार्थ्याला जर याचा अर्थ समजून सांगितला असता आजपर्यंत आणि जर प्रत्येक विद्यार्थ्याला याचा अर्थ कळाला असता तर आज ही प्रत्येक मुलीवर आज ही देशामध्ये ही वेळच आली नसती। आज शाळेमध्ये मुलांना याचा अर्थ शिकवण्याचं कारण न शिकवण्याचं कारण असं आहे कारण या प्रतिज्ञेबद्दल प्रश्नच कधी विचारला जात नाही, म्हणून जर मुलांना ही प्रतिज्ञा शिकवत नाहीत। परंतु जर प्रत्येक विद्यार्थ्याला जर याचा अर्थ कळाला तर मुलीवरती जे अन्याय आहेत, अत्याचार आहेत किंवा जे जातीभेदाची समाजामध्ये जो जातीभेद आहे हे कुठल्याही प्रकारे राहणार नाही आणि त्यामुळे प्रत्येकाची एक जबाबदारी आहे की आपण सर्व जातीभेद विसरून आपण सर्वप्रथम भारतीय आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज पाकिस्तानने भारतावरती हल्ला केला, त्यामध्ये त्यांनी हे पाहिलं नाही की यामध्ये कोणत्या जातीचे किंवा कोणत्या धर्माचे लोक आहेत, त्यांनी फक्त एवढं पाहिलं की हे सर्व भारतीय आहेत। त्यामुळे आपण सर्व भारतीयांनी सुद्धा हे विसरलं नाही पाहिजे आणि ॲट्रॉसिटी ॲक्टची अधिक कडक अंमलबजावणी केली पाहिजे, कारण दलितावर फक्त सामाजिक क्षेत्रामध्येच नाहीये तर राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा अत्याचार होत आहेत। आता राजकीय क्षेत्रामध्ये सांगायचं झालं त्याचं उदाहरण तर एक जातीयवादी सरपंच सर्व मेंबरचे बिल देतो परंतु एका दलित मेंबरचं बिल देत नाही, कारण का तर दलित वस्तीला पाणी पुरवठा केला आहे म्हणून। आणि जर तो व्यक्ती जर त्या दलितांच्या मतावर निवडून येऊन 5 वर्ष जर राज्य करत असेल आणि जर दलितांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर अत्याचार होत असेल तर मग ॲट्रॉसिटी ही त्यांना त्यांच्या हक्कासाठी पाहिजेच आणि जर ॲट्रॉसिटी ॲक्ट जर रद्द केली तर मग त्यांना आम्हाला न्याय कुठून मिळणार हा एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे ॲट्रॉसिटीची कडक अंमलबजावणी होऊन 6 महिन्याच्या आत त्याचा रिझल्ट लागला पाहिजे। बिघडलेली सामाजिक परिस्थिती सुधारवण्यासाठी महापुरुषांच्या